नुकतंच दात उगवलेलं बालपण आणि दातच पडून गेलेलं म्हातारपण, या दोन्हींच्या मध्ये काळाच्या पटलावर उभं राहून यशाचं गाणं गाणारी अवस्था आणि मातीमध्ये महाभारत घडू पाहणारी अवस्था म्हणजे मित्र हो तुमची माझी तारुण्याची अवस्था. आणि याच तारुण्याच्या अवस्थेशी निगडीत असलेल्या आजच्या स्पर्धेमधला विषय, आजची तरुणाई व उत्सव, हा विषय मी कुमार ओम विष्णू घावटे, महान क्रांतिकारक क्रांतिसूर्य हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू विद्यालयाचा मी विद्यार्थी आपल्या समस्त हा विषय ठेवतोय. म्हणजे आज माझ्या महाराष्ट्रामध्येच नाही तर संबंध देशपातळीवरती जेव्हा निवडणुका पार पडतात तेव्हा त्यामध्ये बारकाईने जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाची कामगिरी बजावतात ती म्हणजे कार्यकर्ते. आणि कार्यकर्ता म्हणून काम करतो तो म्हणजे माझा तरुण बांधव. म्हणजे आपण जर सगळ्याच दृष्टीने विचार केला तर या देशाचं भविष्य आणि वर्तमान हे दोन्हीही तरुणांच्याच हातात आहे. आज माझ्या देशामध्ये तरुण प्रत्येक उत्सव पार पाडतो आहे. आज माझ्या देशामध्ये तरुण प्रत्येक कार्यक्रम सादर करत आहेत. परंतु या उत्सवांमध्ये आम्हाला कुठेतरी पाश्चात्य संस्कृती आढळून येते आहे. माझ्या देशातील प्रत्येक उत्सव हा भारतीय संस्कृतीनुसारच पार पडल्या जावात आणि हेच एकदा तरुणांनी आपल्या मनामध्ये घट्ट उमटवलं पाहिजे. म्हणजे आमच्या देशामध्ये जेव्हा गणपती उत्सव पार पडतो, या गणपती उत्सवाची सगळेच जण आतुरतेने वाट पाहतात. काही जण वाट पाहतात ती श्रद्धेपोटी आणि काही जण वाट पाहतात ती डीजेच्या तालावर दारू पिऊन नाचता यावं यासाठी. म्हणजे एकीकडे गणपती बाप्पाची नित्यनियमाने आरती करणारा एक प्रवाह झाला तर दुसरीकडे गणपती बाप्पाची आरती झाल्याच्या नंतर मूर्तीच्या पाठीमागे जाऊन पत्ते खेळत सिगारेट ओढणारा हा दुसरा प्रवाह झाला. हा दुसरा प्रवाह निश्चितपणे कुठेतरी बंद झाला पाहिजे आणि तरुणांमध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन घडलं पाहिजे. गणपती ही बुद्धीची देवता आहे मित्र हो, आणि या बुद्धीच्या देवतेसमोर असलं कृत्य करणं कितपत योग्य आहे याचा विचार एकदा तुम्हीच करावा. टिळकांनी गणेश उत्सव सुरू केला तो माणसं एकत्रित यावे यासाठी. आता माणसं निश्चितपणे एकत्रित येत आहेत, पण ते एकत्रित येऊन किती चांगले कामं करतायत हे एकदा विचार करण्यासारखं आहे. म्हणजे जिथे तरुणांनी एकत्र येऊन प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं आयोजन केलं पाहिजे तिथे तरुण एकत्रित येऊन तमाशांसारख्या कार्यक्रमांचं आयोजन करताना आम्हाला दिसत आहेत. म्हणजे कुठल्या दिशेला चाललाय आजचा हा तरुण वर्ग याचा एकदा विचार आम्ही केला पाहिजे. खरं तर जसं लोखंडाला लोखंडाने जोडलं जातं तसं अधोगतीच्या मार्गाला गेलेल्या तरुणाला प्रगतीच्या मार्गाला फक्त एक तरुणच जोडू शकतो. खरं तर हिरण केरळ यांची एक कविता आहे, एक जागा झालेलं मन दुसऱ्या मनाला जागं करतं, दुसरं जागं झालेलं मन तिसऱ्या मनाला जागं करतं आणि तिसरं जागं झालेलं मन चौथ्या मनाला जागं करतं आणि 4 जागे झालेले मन मग सारा परिसर जागा करतात आणि एक जागा झालेला परिसर सारा गाव जागा करतो आणि एक जागा झालेलं गाव मग खऱ्या अर्थानं इतिहास घडवतं. या कवितेतल्या उक्तीप्रमाणे जर वास्तवातला एखादा तरुण जागृत झाला आणि त्यांनी जर ठरवलं मला या सगळ्या तरुणांना सुधारायचं आहे, या तरुणांना मला प्रगतीच्या मार्गावरती आणायचं आहे आणि अधोगतीच्या मार्गावरून यांना काढून टाकायचं आहे, तर ते सगळेच तरुण निश्चितपणे यशस्वी होतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आज आमच्या तरुणांच्या डोळ्यापुढे आदर्श कोण आहे हाही एक सगळ्यात मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. 10 ते 15 सेकंदाच्या रीलमधला एखादा रील स्टार आमच्या तरुणांच्या डोळ्यापुढे आदर्श होऊन बसतो, पण रिअलच्या आयुष्यामध्ये ज्या भगतसिंग राजगुरू सुखदेवांनी आपलं अख्खं आयुष्य या देशासाठी पणाला लावलं ते भगतसिंग राजगुरू सुखदेव आमच्या तरुणांच्या डोळ्यापुढे आदर्श का होत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आमचा आदर्श कसा असला पाहिजे? श्रोती व्हावे सावधान आता सांगतो उत्तम गुण जेणेकरिता बाने खुन सर्वज्ञपणाची, या ओळीमधून संत रामदास स्वामी सांगतात आमचा आदर्श कसा असला पाहिजे. म्हणजे आज आम्हाला मेरा रंगदे बसंती चोला म्हणत हसत हसत फासावर जाणारे सळसत्या रक्ताचे धगधगते अंगार भगतसिंग राजगुरू सुखदेव आम्हाला इथे पाहायला मिळत नाही. आज आम्हाला एकही बिरसा मुंडा पाहायला मिळत नाही, एकही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाबू गेनू, शंभूराजे, छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला इथे पाहायला मिळत नाही. पाहायला मिळतो तो फक्त व्यसनाच्या विळख्यात अडकलेला आणि गुन्हेगारीकडे आकर्षित झालेला तरुण. आत्ताच काही वर्षांपूर्वी घडलेली एक घटना आहे चाकण शहरामध्ये घडलेली. 2 मित्र होते, दोघेही 10वी इयत्तेमध्ये शिक्षण घेत होते. एकाने स्टेटस टाकलं की मीच इथला भाई आणि दुसऱ्याने स्टेटस टाकलं की मीच इथला बादशाह. आणि याच एका क्षुल्लक कारणावरून त्यातीलच एका मित्राने आपल्याच स्वतःच्या मित्राची हत्या केली. म्हणजे अध्यक्ष महोदय, जिथे हे तरुण
आपल्या ध्येयाकडे आकर्षित व्हायला पाहिजे, तिथेच हे कुठेतरी गुन्हेगारीकडे आकर्षित होताना आम्हाला दिसत आहेत. मग कुठल्या दिशेला चाललाय आजचा हा तरुण वर्ग? आजही इंद्रायणी संत वाहती आहे, पण त्या इंद्रायणीच्या काठावरती अमृतवाणी फुलवणारा माझा तुकोबा तिथे आम्हाला पाहायला मिळत नाही. आजही आपण आळंदीला गेलं तर ज्ञानोबांच्या समाधीवर लखलखाट दिसेल, पण ज्ञानाचा प्रकाश टाकणारा एकही ज्ञानोबा आम्हाला तिथे पाहायला मिळणार नाही. आज करोडपती अब्जपती भरपूर झाले, पण एक फुटका गाडगं आणि एक झाडू एवढी ज्याची संपत्ती ते संत गाडगे बाबा आम्हाला आज कुठेही पाहायला मिळणार नाही. आज आमचे तरुण देशाविदेशांमध्ये जायला लागले, आपल्या कर्तृत्वाच्या पताका तिथे फडकवायला लागले, परंतु माझ्या हिंदू संस्कृतीची पताका घेऊन भारतीय संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारा आणि अमेरिकेच्या शिकागोमध्ये जाऊन ती भारतीय संस्कृतीची हिंदू धर्माची पताका फडकवणारा आणि द ब्रदर्स अँड सिस्टर्स एवढ्या एकाच वाक्यामध्ये अवघा सभागृह जिंकून घेऊन अवघ्या जगावरती आपल्या वक्तृत्वाची छाप टाकणारा एकही स्वामी विवेकानंद आज आम्हाला इथे पाहायला मिळत नाही. आज अलीकडे पलीकडे राजे भरपूर होऊन गेले, परंतु रयतेच्या डोईवरती सुखाचं छत्र धरणारा एकही छत्रपती शिवाजी राजे आम्हाला इथे पाहायला मिळत नाही. ज्या देशात जगातील आदर्श व्यक्तिमत्वांचा जन्म झाला, ज्या देशाला अनादी अनंत काळापासून उत्सवाची एक सांस्कृतिक वारसा लाभला आहे, त्याच देशातील उत्सवांची आणि तरुणांची आज अशी अवस्था होऊन बसली आहे. आज आमच्या देशामध्ये नवरात्री उत्सव पार पडतो. या नवरात्री उत्सवामध्ये आमच्या तरुण बांधवांकडून बरेचसे काही गैरप्रकार घडतात. याबद्दल एकच वाक्य सांगतो मित्र हो, ही नवरात्री नवरात्रीच असली पाहिजे, ही नवरात्री लवरात्री नसली पाहिजे. आणि याचा एकदा तरुणांनी मनामध्ये विचार केला पाहिजे. मित्र हो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, हे तारुण्याच्या उंबारट्यावरती तुम्ही तारुण्यामध्ये प्रवेश केल्याच्या नंतरचे जे 5 वर्ष आहेत, ते 5 वर्ष जर तुम्ही मजेत घालवले तर राहिलेलं सगळं आयुष्य तुम्ही सजा भोगाल. आणि जर हे 5 वर्ष तुम्ही स्वतःला खर्ची करण्यात घालवले, तर स्वतःला घडवण्यामध्ये जर तुम्ही हे 5 वर्ष घालवले तर तुम्ही राहिलेलं सगळं आयुष्य मजाच कराल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.